हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची 15 दिवसात निवड होणार. सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही चर्चा होण्याची शक्यता. 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय झाला होता. पवार पक्ष दादांकडे सोपवणार होते. शशिकांत शिंदेंचा लेखा दावा, तर धमकी आणि षडयंत्रामुळे अजित पवार बाहेर पडल्याचा शिंदेंचा आरोप. शशिकांत शिंदेंच्या लेखातील दादा चूक दुरुस्त करणार होते या वाक्यावर सुनील तटकरेंचा आक्षेप. शिंदेंचा हेतू कळला नाही, सुनील तटकरेंनी शिंदेंना सुनावलं. विलीनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यास चर्चा करू. विलीनीकरणाबाबत मुख्य पक्षांना विश्वासात घेणं गरजेचं. भाजपसोबत राहावं हीच दादांची भूमिका, तटकरेंचं स्पष्टीकरण. अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी करताना इव्हेंट कशाला? चौकशीच्या मागणीत राजकीय धूर दिसतोय. सूरज चव्हाणांची रोहित पवार यांच्यावर टीका. अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लार्क राजू ढिंगरेला 35,000ची लाच घेताना अटक. झाडाझडती दरम्यान मिळाले आणखी 42,000 रुपये. प्रकरणाशी संबंध आल्यास राजीनामा देणार. नरहरे झिरवाडांकडून स्पष्टीकरण. परभणीतल्या महापौर निवडीवरून शिंदेंच्या टीकेचा राऊतांकडून समाचार. शिंदेंना अभ्यास करायला सांगा, फक्त उचलली जीभ, लावली दाढीला म्हणत राऊतांकडून टीकास्त्र. मुंबईच्या मालाड परिसरात 4 बांगलादेशी नागरिकांना अटक. एटीएसनं गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून केली कारवाई. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं सेवातीर्थ इमारत संकुलाचं अनावरण. कर्तव्य भवन 1 आणि 2चंही केलं उद्घाटन. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या विषयी शंकांचं जे वादळ उठलेलं आहे ते वादळ काही थांबायचं नाव घेत नाहीये. याविषयी रोज नवनवे दावे केले जात आहेत. रोहित पवारांनी याविषयी केलेल्या नव्या दाव्यानं पुन्हा एकदा अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयीचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. आणि जो संशय कल्लोळ गेल्या काही दिवसात निर्माण झालेला आहे, त्या संशय कल्लोळात आज या नव्या शंकेची, नव्या संशयाची भर पडली आहे. वैमानिकानं विमानाचा इंधन पुरवठा बंद केला. दादांच्या विमानाचा अपघात की घातपात? रोहित पवारांची शंका, अपघाताचं गूढ वाढलं. जानेवारी 2026 अजित पवार मुंबईहून खासगी विमानाने बारामतीला निघाले होते. त्यांचं विमान बारामतीच्या विमान धावपट्टीवरती उतरण्यापूर्वीच कोसळलं. सकाळी 8:44 हा अपघात झाला. धावपट्टीजवळच विमानाला अपघात झाला. विमान खाली कोसळतानाच विमानाने पेट घेतला. या अपघाताविषयी रोहित पवारांनी प्रेझेंटेशन देत अनेक सवाल उपस्थित केले. आता त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट करत पुन्हा एकदा अपघाताविषयी गंभीर शंका उपस्थित केली आहे. अहमदाबाद विमान अपघातात पायलटनेच फ्युएल स्विच बंद केल्याची बातमी बघता अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील या दृष्टीने तपास होऊन पायलटवरती कोणता दबाव होता का याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष तपास झालाच पाहिजे, अशी शंका रोहित पवारांनी त्या सोशल मीडिया पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
कराडला ज्या वेळेला मी गेलो त्याला मी स्पष्टपणाची भूमिका पक्षाच्या वतीने मांडली की या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीलाच केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाला लिहिलेलं होतं. त्यामुळे सखोलपणाची चौकशी व्हावी. या संदर्भामध्ये वेगवेगळे सहकारी जे आज वेगवेगळ्या संविधानिक पदावरती आहेत, हे जे काही भाष्य करत आहेत त्या प्रत्येक भाष्याची गंभीरपणाने नोंद राज्य सरकारने केंद्र सरकारने घ्यावी. तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी त्यांनीही केलेली आहे. फक्त आम्हाला इव्हेंट करता येत नाही कारण आम्ही दुःखात आहोत. आमची जी मागणी आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रमुखाकडे करतोय. त्याचं इव्हेंट न करता, गवगवा न करता कशा पद्धतीनं या घटनेच्या मुळापर्यंत जाता येईल यासाठी प्रयत्न करतोय. गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. तो अपघात वैमानिकाने इंधन पुरवठा बंद केल्यामुळे झाल्याचा दावा इटलीतील एका वृत्तपत्रानं केलाय. प्राथमिक चौकशीमध्ये उघड झाल्याचं या वृत्तामध्ये म्हटलंय. आणि हाच धागा पकडत रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित केली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा घटनाक्रम पहा. सकाळी 8:10 मुंबई विमानतळावरून अजित पवारांच्या विमानानं उड्डाण घेतलं. सकाळी 8:43 बारामतीतील धावपट्टीवरती विमानाला उतरण्याची सूचना देण्यात आली, पण विमानातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी 8:44 ATC कर्मचाऱ्यांना धावपट्टी लगत आग दिसली. धावपट्टीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला विमान कोसळलं. अचानकपणे हे का घडलं असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. वैमानिकाच्या भूमिकेवर सुद्धा रोहित पवारांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या कंपनीत जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली. म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाईज केला गेला होता का, त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता. अजमल कसाबनी 26/11चा हल्ला करताना त्याला हिप्नोटाईज करून पाठवण्यात आलं होतं. तसं या विमानाचा पायलट जो VSR कंपनीच्या विमानाचा पायलट आहे, याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झालेत, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी केली जाते. दादांच्या विमानाचा अपघात का आणि कसा झाला याचं उत्तर चौकशी अहवालातून समोर येईल. पण ही चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच रोहित पवारांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे विमान अपघाताविषयी शंकेचं धुकं गडद होत चाललंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी केलाय. अदृश्य शक्तींच्या धमकी आणि षडयंत्रामुळे अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले, असा दावाही शिंदेंनी केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवारांना समर्पित करण्यात आलेल्या मासिकाच्या अध्यक्ष लेखात त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. तसंच राष्ट्रवादीचं विलिनीकरण करणं ही खरी दादांना श्रद्धांजली ठरेल, असं शशिकांत शिंदे या लेखात म्हणतात. दरम्यान शशिकांत शिंदेंनी लिहिलेल्या लेखावर सुनील तटकरेंनी आक्षेप नोंदवलाय. शशिकांत शिंदेंनी काय दावा केलेला आहे आपण जाणून घेऊया. शशिकांत शिंदे म्हणतात, अदृश्य शक्तींच्या धमकी आणि षडयंत्रामुळे अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले. राष्ट्रवादीतून बाहेर पडून त्यांनी वेगळा गट स्थापन केला. मागील 4-5 महिन्यापासून अजितदादा मागे लागले. झेडपी आणि पंचायत समितीत जाणीवपूर्वक युती घडून आणली होती. दादा स्वतः हिरिरीनं निवडणुकीचा प्रचार सांभाळत होते. 12 फेब्रुवारीला विलिनीकरण करण्याचा निर्णय झाला होता. विलिनीकरणानंतर संपूर्ण पक्ष दादांकडे सुपूर्द करण्यात येणार होता. राष्ट्रवादीचं विलिनीकरण करणं ही खरी दादांना श्रद्धांजली ठरेल.